नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा. जो काय आपला अभ्यास आहे तो एकदम कंप्लीट ठेवायचा आणि फ्रेश राहायचं, मस्त राहायचं. मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपण आपलं 3.3 मधील जे काही 1 ते 4 गणित आहेत ते व्यवस्थितरित्या संपवले. तुम्ही तो व्हिडिओ बघला असेल अशी आशा करतो. जर कोणी तो व्हिडिओ बघला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला मागले गणित समजतील, त्यावरून तुम्हाला पुढचे गणित समजण्यात मदत होईल. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण जे आपलं 3.3 आहे त्यामधील 5 ते 9 असे 5 गणित आपण घेणार आहोत. आता आपल्या पुढे मी 5वं गणित व्यवस्थितरित्या बॉक्स काढून व्यवस्थित लिहून ठेवलंय. फक्त आपल्याला त्यामधील रिकाम्या जागा कशा आल्या, कशा भरता येतील ते बघू. चला तर मग आपण आपल्या गणिताला सुरुवात करू. हा मी पार्ट मिटवतो. आता गणितामध्ये काय दिलंय, जो आपला क्वेश्चन आहे तो अगोदर समजून घेऊ. क्वेश्चन काय म्हणतो, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140. म्हणजे 1 ते 140 मधील जे नॅचरल नंबर आहेत त्याची आपल्याला काय काढायची हो, सम काढायची. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होईल, SN चा फॉर्म्युला. एवढं आपल्याला समजलं. विच आर डिव्हिजिबल बाय 4 आणि त्यातल्या त्यात त्या संख्या कशा असल्या पाहिजे, 4 न डिव्हिजिबल असल्या पाहिजे. म्हणजे सरळ सरळ 4चा पाडा येणार आहे. बरोबर. आता पहिला बॉक्स काय दिलाय, बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4, जे की 4, 4च्या नंतर 8 येतील, 8च्या नंतर 12 येतील, 12च्या नंतर 16 अँड सो ऑन. 136 ही शेवटची संख्या असेल. कुठपर्यंतची, 1 ते 40 मध्ये, 140 पर्यंतची. बरं, तुम्ही म्हणाल सर 140 का घेतली नाही? का घेतली नाही? कारण आपल्याला बिटवीन हा शब्द मदत करतो 140 न घ्यायला. त्याकरता 140च्या अगोदरची संख्या आपल्याला शोधावी लागेल, जे की 136 होतील. म्हणून बिटवीन असल्यामुळं मला लास्ट नंबर 136 घ्यावं लागलं. राईट. पुढे चलू दुसऱ्या रिकाम्या जागेत. पुढल्या रिकाम्या जागेत काय म्हणते, हाऊ मेनी नंबर्स मीन्स ते किती नंबर्स आहेत जेणेकरून ते 1 ते 140च्या मध्ये असतील आणि 4 न भाग जाणारे असतील. राईट. म्हणून यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता तुम्ही म्हणाल सर एन मध्ये तर तुम्ही बॉक्समध्ये तर काहीच लिहिलं नाही, नुसतं रिकाम्या जागेमध्ये क्वेश्चन मार्क लिहिला. पण अजूनही आपल्याला यांची व्हॅल्यू माहितच नाही. मग रिकाम्या जागेत काहीतरी द्यावं लागेल, म्हणून मी सध्याच्याला क्वेश्चन मार्क दिला. पुढे येईल ते व्हॅल्यू आपण तिथं पुट करू शकतो. पुढे चलू. यांची व्हॅल्यू अजूनही माहित नाही, काढावी लागेल. एची व्हॅल्यू म्हणजे पहिली व्हॅल्यू जे की 4 आहे, म्हणून मी इथं 4 लिहिणार. डी ची व्हॅल्यू काय असेल बरं, कारण डिव्हिजिबल बाय वर 4 असेल तर डी ची व्हॅल्यू मला 4 लिहावी लागेल. काय लिहावी लागेल, 4. ओके. पुढे चलू. आता पुढल्या लाईनमध्ये टीएनचा फॉर्म्युला फक्त लिहून घेतला. TN इज इक्वल्स टू A प्लस N-1D. तुम्ही सुद्धा हा फॉर्म्युला खनखन पाठ करायचा. कसा पाठ करायचा आहे, समजा आता एक गाणं आहे बघा. एक साधं गाणं म्हणलं, एक ओळ म्हणली की आपल्याला दुसरी ओळ पाठ होऊन देते. जसं की कामावर जायला उशीर झाला म्हणलं की आपल्याला पुढली ओळ जशी ऑटोमॅटिक मनामध्ये येते. त्याच प्रकारे जसा क्वेश्चन दिसला की आपल्याला त्याचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. टीएनचा फॉर्म्युला A प्लस N-1D. नेक्स्ट, TN ची व्हॅल्यू इज व्हॉट, TN मीन्स लास्ट टर्म ऑफ एन AP. आवर लास्ट टर्म इज 4 ही फर्स्ट टर्म, लास्ट टर्म आहे 136. म्हणून TN ची व्हॅल्यू काय घेतली, 136. A प्लस, आता A ची व्हॅल्यू किती आहे हो, A ची व्हॅल्यू 4 आहे म्हणून 4 टाकली. N-1 जशाच तसं इंटू D. D ची व्हॅल्यू काय आहे हो, 4 आहे म्हणून 4 ला 4 टाकली. आता आपण एकानंतर एक रिकाम्या जागा भरत आलो. इथपर्यंत काहीच अडचण नाही, एकदम सुरळीत गणित आपलं चाललंय. पुढे चलू. मग यावरून यांची किंमत काय येईल, ही यांची किंमत आपल्याला या बॉक्समध्ये लिहायची. पण एवढ्याशा छोट्या बॉक्समध्ये सर्व हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करता येईल का, नाही. त्यासाठी आपल्याला एका कोपऱ्यात जाऊन, मैदानात जाऊन ते यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता मी इथे काय लिहितो बघा, 136 बरोबर तुम्हाला बोर्ड दिसतोय, राईट दिसतोय. 136 बरोबर 4 ला 4 प्लस N-1 ऍज इट इज आणि इंटू 4 सुद्धा ऍज इट इज. एवढं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला रफ मध्ये सोडावं लागेल. त्यावरून यांची व्हॅल्यू या बॉक्समध्ये लिहावी लागेल. 136 आहेत, हे प्लस वाले 4 इकडे येतील, -4 होतील. म्हणून
136 मधून 4 गेले 132 होतील. 4 न गुणून घेऊ. 4 गुणिले n 4n. 4 गुणिले 1 4 1 4. दोघात आहे मायनस म्हणून घेतला मायनस. आता हे -4 आहे. इकडे येऊन काय होतील +4. 132 n +4 मिळून झाले अगेन 136 आणि इकडे आहे 4n. आता n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला अडचण कोणाची आहे बरं? 4 ची आहे. जर हे 4 गुणाकारात असतील तर इकडे येऊन भागाकारात जातील म्हणून 136 भागिले 4 बरोबर n होईल. म्हणून 4 1 4 4 त्रिकम 12 1 उरले 16 झाले. 4 चौक 16. 34 बरोबर n असेल तर n ची व्हॅल्यू आपल्याला भेटून गेली. n बरोबर 34. म्हणून या बॉक्समध्ये मी आता काय लिहिणार? n बरोबर 34. राईट. ही झाली आपली. आता कुठे n ची व्हॅल्यू भेटली. आता इथं आपण n ची व्हॅल्यू 34 लिहू शकतो. इथं n ची व्हॅल्यू 34 लिहू शकतो. एकदा भेटल्यावर आपण n ची व्हॅल्यू न लिहायला काय हरकत आहे का? नाही. n ची व्हॅल्यू भेटली पण आपलं फायनल आन्सर काय म्हणते? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स. आपल्याला काय करायचंय? जे नंबर्स आहेत कोणते 4 ते 136 यांची आपल्याला बेरीज करायची. म्हणून n ची व्हॅल्यू 34 घेऊन Sn चा फॉर्म्युला यूज केला. Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n-1d हा फॉर्म्युला टाकला. त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूत. हे सुद्धा काम आपल्याला रफ मध्येच करावं लागेल. आता कदाचित तुम्हाला बोर्ड दिसणारच आहे. मी काय करतो? हा क्वेश्चन थोडा वर सरकतो जेणेकरून आपल्याला आन्सर दिसेल. राईट. हा थोडासा बोर्ड जाईल वर आणि आपला आन्सर आपल्याला दिसलं पाहिजे. राईट. Sn दिसतंय. राईट. सर्व बॉक्स देतात. n ची व्हॅल्यू 34 घेतली. हा फॉर्म्युला टाकला. या फॉर्म्युल्यामध्ये किमती आपल्याला चेक कराव्या लागतील आणि n च्या किमती आपण इथे टाकू शकतो. आता या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? 34. बघा बरं. अगोदर लिहिता येते का कोणती किंमत? नाही. जोपर्यंत गणित परमिशन देत नाही तोपर्यंत कोणतीच किंमत आपल्याला मनानं घेता येत नाही. म्हणजे मनाचा शहाणपणाच करता येत नाही असं गणित आपल्याला सांगते. राईट. आता n ची व्हॅल्यू 34 घेऊन Sn चा फॉर्म्युला टाकला. या फॉर्म्युल्यामध्ये आता किमती सबस्टिट्यूट करू. या छोट्याशा बॉक्समध्ये आपल्याला बरंच काही लिहिता येत नाही म्हणून हे काम सुद्धा रफ मध्ये करावं लागेल. हे पार्ट मी मिटवणार आहे. वाटल्यास तुम्ही तुमची जी वही असते त्याच्या मार्जिन मध्ये एवढा पार्ट लिहून घ्या. व्हिडिओ थांबवायचा. मार्जिन मधला हा पार्ट लिहून घ्या कारण हा पार्टच सांगतो की n ची व्हॅल्यू 34 कशी आली. राईट. मी हा पार्ट मिटवतो. पुन्हा Sn ची आपल्याला व्हॅल्यू टाकायची. आता Sn ची किंमत टाकते वेळेस n ची किंमत काय घ्यायची? 34. म्हणून S34 म्हणजे या छोट्याशा रिकाम्या जागेत काय घेऊ शकतो मी? या छोट्याशा रिकाम्या जागेत 34 वाटल्याचा लाल बॉक्सच मिटवतो. इथं काय असतील? 34. तुम्ही मात्र तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचंय. म्हणून S34 इज इक्वल्स टू n ची किंमत 34/2 इन अ ब्रॅकेट 2a. a ची व्हॅल्यू किती आहे हो? 4 आहे. जर a ची व्हॅल्यू 4 असेल 4 गुणिले 2 करावं लागतील. 4 गुणिले 2 म्हणा किंवा 2 गुणिले 4 म्हणा प्लस n ची व्हॅल्यू 34 - 1 d ची व्हॅल्यू आहे 4 ब्रॅकेट क्लोज. आता एवढं इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. या रिकाम्या जागेत काय दिसायला आपल्याला? 34. म्हणून ही व्हॅल्यू या रिकाम्या जागेत बसतील. 34 ला 34. इथपर्यंत आलो. इथली व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. ब्रॅकेट दिलाय रिकामा. तिथं आपण काय लिहू शकतो? एवढं एक्सप्रेशन लिहू शकतो. लिहिणार थोडंसं अक्षर बारीक काढतो. तुम्ही समजून घ्या. फक्त क्वेश्चन तुम्हाला समजणं महत्वाचं आहे ना. माझं अक्षर महत्वाचं आहे किंवा मला किती गणित जमते हे सुद्धा महत्वाचं नाही. तुम्हाला एखादं गणित जमावं हाच उद्देश असेल बस. हे झालं रिकामी जागा भरली. ओके. आता फक्त इथं फायनल आन्सर द्यायचंय. फायनल आन्सर कसं देणार? एवढं एक्सप्रेशन सॉल्व्ह करून इथं फायनल आन्सर देऊ. पुढे चलू. 34/2 येतील 17. 2 गुणिले 4 येतील 8. 34 मधून 1 गेले 33 गुणिले 4 जशाच तसे इज इक्वल्स टू 17. 8 प्लस 4 त्रिकम 12 ला 2 हातच्याले 1. 4 त्रिकम 12 हातच्याचा 1 13. 132 ला 132. 17 गुणिले 8 आणि 132 मिळून होतील 140. 17 ना आपल्याला 140 ला गुणायचंय. 17 0 0. 17 चौक 68 ला 8 हातच्याले 6. 17 1 17. 17 6 किती होतील? 23. म्हणून फायनल आन्सर आपलं 2380 आलं. आणि या ब्रॅकेटमध्ये मला लिहिता येते 2380.
राईट. हे झालं आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन साधाच होता, क्वेश्चन सोपाच होता. फक्त लिहायचं कसं आणि ते लिहून आपल्या ह्या दिमागात बसवायचं कसं हे महत्वाचं आहे. हा झाला आपला 3.3 मधील 5वा क्वेश्चन. लगेच बघायचं आपल्याला 6वा क्वेश्चन काय म्हणतो, त्याच्यामध्ये काय पार्ट आहेत. आशा करतो तुम्हाला हे सर्व क्वेश्चन समजले असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये निसंकोच लिहायचं. काही त्यामध्ये भीती नाहीये, काही त्यामध्ये डाऊट विचारायला काही लाजायचं नाही. संकोच न ठेवता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण विचारायची. तुम्ही केलेलं कमेंट मी वाचत असतो, मी त्याचा रिप्लाय सुद्धा देत असतो. ठीक आहे. हे झालं 5वं गणित. लगेच बघूया आपण आपलं 6वं गणित काय म्हणते. आणि आपला हा आहे 6वा क्वेश्चन, जो की एकदम ट्रिक आहे, थोडासा अलग टाईपचा क्वेश्चन आहे. ना याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ ऑल टर्म्स काढायचे, ना एखादं फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण मागलचे जेवढे काय गणित बघितलो त्यापेक्षा हे गणित थोडंसं अलग आहे. काय अलग आहे जरा क्वेश्चन वाचून बघू. क्वेश्चन सांगतो आपल्याला, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन अन एपी इज 3300 3300 एवढे बेरीज दिली आपल्याला. कोणाला? एक एपी आहे म्हणे, तिच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. असा खणखण क्वेश्चन आपल्याला समजला. तर मग काय झालं, मग आहे की बाबा फाइंड इट्स 28th टर्म, म्हणजे त्या एपीचं आपल्याला 28वी टर्म काढायची. म्हणजे सर्वात अगोदर काय करू, जेवढं आपल्याला समजते तेवढं मात्र लिहून घेऊ. तर मी आन्सरला सुरुवात करतो. आन्सर मध्ये अगोदर लिहिणार गिवन सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन an AP is 3300. Therefore, जर सम असेल, सम ऑफ 55 टर्म्स इज इक्वल्स टू 3300, हे मला घेता येते. राईट. हे मी क्वेश्चन वरून घेतलं. फाइंड इट्स 28th टर्म अँड T28 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. T28 म्हणजे 28वी टर्म आपल्याला काढायची आहे. हे आपल्याला क्वेश्चन समजला. पुढे चलू. देअरफॉर वी नो दॅट Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n-1 हा असेल D. राईट. आता n ची व्हॅल्यू मी काय घेणार, 55 घेणार. का घेणार, कारण S55 आपल्याला माहित आहे. म्हणून S55 इज इक्वल्स टू n ची व्हॅल्यू घेतली 55/2 2a प्लस n-1 D जशाच तशी. ना मला a ची व्हॅल्यू माहित आहे, n ची व्हॅल्यू इथं माहित आहे 55, म्हणून टाकली 55 -1 ना मला D ची व्हॅल्यू माहित आहे. पण जेवढं माहित आहे मी तेवढं तर अगोदर लिहू शकतो. मी लिहायचा प्रयत्न केला. पुढे चलू. S55 ची व्हॅल्यू आहे 3300, म्हणून टाकली 3300 बरोबर 55/2 जशाच तसे. आणि ब्रॅकेटमध्ये आहेत 2a प्लस 55 - 1 54 D जशाच तसे. आता 55 गुणाकारात आहेत, इकडे भागाकारात जातील. 2 हे भागाकारात आहेत, इकडे गुणाकारात जातील. म्हणून 2/55 गुणिले 3300 बरोबर 2a प्लस 54 D. राईट. जेवढं आपल्याला पुढे जाता येईल तेवढं आपण चलत पुढं. 11×5 = 55, 11×3 = 33, 00 ॲज इट इज. 5×1 = 5, 5×6 = 30, 0ला 0 ॲज इट इज. 2 गुणिले 60 हे होतील 120 आणि इकडे आहेत 2a प्लस 54 D. राईट. याला आता मला काय फिलिंग आली की बाबा इथे एक इक्वेशन तयार व्हायला होऊ द्या. इक्वेशन सुद्धा आपले कामाचे असतात. इथे एक इक्वेशन तयार व्हायला ना, हेही समसंख्या आहे, इथेही 2 आहेत, इथेही 54 आहेत. मी पूर्ण इक्वेशनला 2 न भागू शकतो. डिवाइड बाय 2 टू बोथ साइड. काय होईल, 120 ला 2 न भागलं 60 होतील. 2a ला 2 न भागलं a होतील. 54 ला 2 न भागलं 27 होतील. D ला D. असं एक इक्वेशन भेटलं. a प्लस 27D ची व्हॅल्यू 60 आहे. असं आपल्याला याला नाव देऊत इक्वेशन फर्स्ट. आता भेटलं त्याला आपण काय करू शकतो, भेटलं तर भेटलं.
आता पुढं काय आहे, पुढं आपण काय विचार करतो, आपली विचार करण्याची क्षमता काय ते या क्वेश्चन मध्ये दाखवता येते. T28 ची व्हॅल्यू काढायची, पण यावेळेस n काय वापरायचा आहे, 28 यूज करायचा. चला तर मग आता इथं n 55 यूज केला होता. तुम्ही म्हणाल सर एकाच क्वेश्चन मध्ये n च्या 2 व्हॅल्यू कशा. तुमचा क्वेश्चन बरोबर आहे, एकाच क्वेश्चन मध्ये n च्या 2 व्हॅल्यू कशा घेऊ शकता, पण n ची किंमत 55 घेऊन S55 काढायचे, n ची किंमत 28 घेऊन T28 काढायचे. प्रत्येकाचं गणित अलग आहे, प्रत्येकाची स्टेप अलग राहील. म्हणून T28 साठी इज इक्वल्स टू, किंवा आपल्याला अगोदर फॉर्म्युला लिहावा लागेल. वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. n ची व्हॅल्यू यावेळेस घेणार 28. T28 इज इक्वल्स टू a प्लस n ची व्हॅल्यू 28 मायनस 1d. a प्लस 28 मधून 1 मायनस केले 27, d ला d. ही असेल T28 ची व्हॅल्यू. देअरफॉर a प्लस 27d इज इक्वल्स टू T28. याला आपण इक्वेशन 2 असं नाव देऊ शकतो. आता थोडंसं ध्यान द्या, जे आपलं इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे, याकडे थोडंसं बारकाईनं बघा. a प्लस 27d डाव्या बाजू सारख्या आहेत का, मग उजव्या बाजू मी सारख्या घेऊ शकतो. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट T28 इज इक्वल्स टू 60. आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. काय म्हणते आपल्याला, फाइंड इट्स 28th टर्म. देअरफॉर T28 इज इक्वल्स टू 60 असं फायनल आन्सर आपण दिलं. आता थोडंसं मागं जाऊन क्वेश्चन आपण थोडासा रिवाइज करू. क्वेश्चन एकदम भारी आहे आणि IMP क्वेश्चन आहे, तुम्हाला जमला म्हणजे जमलाच पाहिजे, राईट. यामध्ये गिवन व्हॅल्यू दिल्यात. S55 ची व्हॅल्यू दिली 3300, जे की मी घेतली. आणि याच्यानंतर आपण आता 7वा क्वेश्चन बघणार आहोत. याची एक स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. एकदा दोनदा तीनदा, जेव्हापर्यंत जमणार नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची, काय हरकत आहे. म्हणून चला तर जाऊया आपण आपल्या 7व्या क्वेश्चनकडे. 7वा क्वेश्चन काय म्हणतो, आणि असा आहे आपला 7वा क्वेश्चन. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्यायचा. क्वेश्चन काय म्हणतो ते अगोदर समजून घ्यायचं, नंतर आपल्याला जसं जमल तसं स्टेप बाय स्टेप आपण आन्सर देत जाऊ. अगोदर तर क्वेश्चन काय म्हणते ते वाचून घेऊ. क्वेश्चन सांगतो, इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. म्हणजे काय, एक एपी आहे, आता माहित नाही ती कोणती आहे, तिच्यामधलं ना आपल्याला फर्स्ट टर्म माहित नाही ना सेकंड टर्म माहित नाही. अगोदर ती एपी आहे म्हणे, समजा हे फर्स्ट टर्म, हे सेकंड टर्म आणि हे थर्ड टर्म असं आहे, अँड सो ऑन. जरी एपी असेल तर सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, आता पहिली दुसरी तिसरी मिळून या तिघांची एक जोडी होऊ शकते, दुसरी तिसरी चौथी मिळून या दोघांची एक जोडी होऊ शकते. तर त्या तिघांची बेरीज आपल्याला दिली आहे किती, 27. अँड देअर प्रोडक्ट इज 504. आणि त्यांचा गुणाकार काय दिलाय, 504 दिलाय. फाइंड द टर्म्स. आणि नंतर ब्रॅकेटमध्ये सांगितलंय की ॲझ्युम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एपी आर a मायनस डी. म्हणजे फर्स्ट टर्म काय कन्सिडर करायचं, a मायनस डी, दुसरी a आणि तिसरी टर्म a प्लस डी असं कन्सिडर करा म्हणून क्वेश्चननी सांगितलंय. मग चला क्वेश्चन जसं म्हणतो तसं आपण कन्सिडर करूत आणि ज्या कंडिशन दिल्यात त्या लागू करूत आणि आपले आन्सर आपण सॉल्व्ह करूत. सर्वात अगोदर लिहिणार गिवन म्हणून, लिहिणार आन्सर मध्ये लिहिणार गिवन वाटल्यास कन्सिडर म्हणून टाकू. कन्सिडर in an AP terms in an AP are a minus d, a and a plus d. As a given sum of 3 consecutive terms, sum of 3 consecutive terms is 27. Therefore, by first condition मी इथे लिहिली. Therefore, a minus d हे फर्स्ट टर्म प्लस
सेकंड टर्म आहे ए आणि थर्ड टर्म आहे ए प्लस डी, याची बेरीज काय दिली आपल्याला 27, जे की जसं जसं क्वेश्चन दिलं आपल्याला ती माहिती आपण व्यवस्थित लिहिली. आता पुढे काय होऊ शकते, मायनस डी प्लस डी कॅन्सल होतील, 1a 2a 3a, 3a ची व्हॅल्यू आलेली आहे 27, तर a बरोबर देअरफॉर 27, ए गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात, 3 1 3, 3 9 27, ए ची व्हॅल्यू काय आली आपल्याला, ए बरोबर 9. राईट, ही झाली आपली ए ची फर्स्ट व्हॅल्यू. नाव ए ची व्हॅल्यू भेटली हे फर्स्ट कंडिशन वरून. नाव सेकंड कंडिशन इज व्हॉट, देअर प्रोडक्ट इज 504, देअरफॉर बाय सेकंड कंडिशन, बाय कंडिशन दुसरी सेकंड कंडिशन काय दिली की त्यांचा गुणाकार काय असावा, 504 असावा. म्हणून मी इकडे लिहू शकतो देअरफॉर फर्स्ट टर्म आहे ए मायनस डी, सेकंड टर्म आहे ए आणि थर्ड वाली टर्म आहे ए प्लस डी, यांचा गुणाकार 504 यावा. राईट, अगोदर ए मायनस डी ए प्लस डी जो की फॉर्म्युला आहे आपला, ए प्लस बी ए मायनस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला लागतो. म्हणून ए ला थोडंसं बाजूला लिहिलं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस डी इंटू डी डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 504 तर आहेतच. ए न पुन्हा गुणून घेऊ, ए गुणिले ए स्क्वेअर मीन्स ए चा क्यूब मायनस ए इंटू डी स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर इज इक्वल्स टू 504 ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू पण काय आहे आपल्या पुढे 9, म्हणून 9 क्यूब मायनस 9d स्क्वेअर, 9d स्क्वेअर इज इक्वल्स टू 504. 9चा घन आपल्याला पाठ आहे 729 मायनस 9d स्क्वेअर इज इक्वल्स टू 504, प्लस वाले 504 इकडे आणूत आणि मायनस वाले 9d स्क्वेअर तिकडे आणूत, आदला बदली करून घेऊ आपल्या सोयीनुसार. तर काय होतील 729, 504 पॉझिटिव्ह आहेत तिकडे येऊन निगेटिव्ह इज इक्वल्स टू 9d स्क्वेअर हे निगेटिव्ह आहेत तिकडे जाऊन पॉझिटिव्ह 9d स्क्वेअर. 729 म्हणून 504 काढायचे, 9 मधून 4 गेले 5, 2 मधून 0 गेले 2, 7 मधून 5 गेले 2 इज इक्वल्स टू 9d स्क्वेअर ॲज इट इज. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे डी स्क्वेअरची, अडचण आहे 9 ची, तर 9 हे गुणाकारात आहे तिकडे येऊन भागाकारात, 225 भागिले 9 इज इक्वल्स टू डी स्क्वेअर. 9 न भाग जातो का चेक करा, 9 1 9 2 18 19 20 21 22 जातो, 9 1 9 9 2 18, 4 उरले 45 झाले, 9 5 45 मीन्स 25 इज इक्वल्स टू डी स्क्वेअर आलं. तर डी ची व्हॅल्यू आपल्याला इन स्क्वेअर रूट 25 इट मीन्स प्लस ऑर मायनस 5 होऊ शकते. आता प्लस ऑर मायनस का घेतलं, एकतर 5चा वर्ग सुद्धा 25च आहे आणि मायनस 5चा वर्ग सुद्धा 25च आहे. म्हणून जर 25चं वर्गमूळ घ्यायचं झालं तर पॉझिटिव्ह 5 सुद्धा घ्यावे लागतात, 25चं वर्गमूळ जर घ्यायचं झालं तर निगेटिव्ह 5 सुद्धा घ्यावे लागतात. म्हणून मी त्या दोन्ही संख्या लिहिल्या, पॉझिटिव्ह पण लिहिली निगेटिव्ह पण लिहिली. म्हणजे काय आपल्याला काय समजलं, ए ची व्हॅल्यू 9 आपण काढलोत, डी ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 5 काढलोत. आता अर्थ असा निघाल की एक वेळेस डी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेऊन त्या तिन्ही टर्म आपल्याला काढता येतात आणि एक वेळेस डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊन त्या तिन्ही टर्म आपल्याला देता येतात, म्हणजे आन्सर 2 देता येतात. ओके, आता काय करा तुम्ही हे बोर्डवर जेवढं काय मी लिहिलंय त्याची व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. आता मी हा डावा पार्ट मिटवणार आणि आपले तिन्ही टर्म्स ए आणि डी ची व्हॅल्यू टाकून काढून घेणार इकडं. ओके, आणि असं मी मिटून घेतलं. आता ए ची व्हॅल्यू तर 9 आहे, वाटल्यास इथं लिहून ठेवत ए इज इक्वल्स टू 9. हिअर कन्सिडर किंवा डायरेक्ट लिहू शकतो व्हेन ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू, आता डी च्या व्हॅल्यू 2 आहेत, एक वेळेस पॉझिटिव्ह घेऊ प्लस 5, देन फर्स्ट टर्म ए मायनस डी इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू 9 मायनस डी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 5 इट इज इक्वल्स टू 9 मायनस 5 इज 4. सेकंड व्हॅल्यू जे की ए चीच व्हॅल्यू आहे, ए इज इक्वल्स टू 9. थर्ड व्हॅल्यू ए प्लस डी इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू 9 प्लस 5 इज इक्वल्स टू 14. इट मीन्स 4 9 14 ते असे पद आहेत जेणेकरून जे आपल्याला आन्सर मध्ये द्यायचे होते.
राईट. पण केव्हा, जेव्हा डी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली तेव्हा. अगेन व्हेन ए इज इक्वल्स टू 9 अँड बट डी इज इक्वल्स टू निगेटिव्ह वाले 5 घेतले तर काय होईल. देन फर्स्ट टर्म होईल ए मायनस डी इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू 9 मायनसला मायनस, डी ची व्हॅल्यू मात्र निगेटिव्ह 5 असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहिली. 9 ला 9 मायनस इंटू मायनस प्लस 5 ला 5 अँड 9 प्लस 5 इज 14. सेकंड टर्म आपल्या पुढे आहे ए ची व्हॅल्यू, जे की ए ची व्हॅल्यू ऍज इट इज टाकावी लागेल 9. थर्ड व्हॅल्यू आपल्याला द्यावी लागेल. कोणती आहे बरं थर्ड व्हॅल्यू, ए प्लस डी वाली. ओके, गडबड करायची नाही, आन्सर आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. डी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेऊन आपण 3 व्हॅल्यू द्यायलो, डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊन 1 2 3 व्हॅल्यू आपण द्यायलो. थर्ड व्हॅल्यू आहे ए प्लस डी, ए ची व्हॅल्यू 9 प्लसला प्लस, डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे मायनस 5 इन ब्रॅकेट, 9 ला 9 प्लस इंटू मायनस मायनस 5 ला 5 अँड 9 मायनस 5 इज 4. राईट. मग सर्वात शेवटी आपण काय लिहू शकतो, दी टर्म्स आर रिक्वायर्ड टर्म्स आर फर्स्ट वाल्या 4 9 14 और सेकंड वाल्या 14 9 4 असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आन्सर द्यायचं आणि आपलं उत्तर संपवायचं. हा झाला आपला 7वा क्वेश्चन. लगेच बघायचं आपल्याला 8वा क्वेश्चन काय म्हणतो. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या 8व्या प्रश्नाला. आणि असा आहे आपला 8वा क्वेश्चन. मी काय केलं, 8व्या क्वेश्चनचा आन्सर मी अगोदरच लिहून ठेवलं. का बरं लिहून ठेवलं असेल, एकतर हा 8वा क्वेश्चन आपला सोपा आहे आणि आपला हा व्हिडिओ जवळपास 40 मिनिटाच्या वर चलाय, त्याचा सुद्धा वेळ वाचावा आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त गणित मी सोडून दाखवावे, त्यासाठी मी काय केलं, 8वं गणित अगोदरच लिहून ठेवलं. मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला हे समजून सांगतो आणि तुम्हाला सुद्धा समजता येते. यामध्ये तर सर्वात जास्त लिनियर इक्वेशन 2 सोडवायचे. कसे, अगोदर क्वेश्चन समजून घेऊ. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12. म्हणजे 4 पद असे घ्यायचे जेणेकरून त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये त्यांची बेरीज काय आली पाहिजे, 12 आली पाहिजे, 12 आली पाहिजे. अँड त्यामध्ये जे थर्ड टर्म आहे आणि त्याची जे फोर्थ टर्म आहे त्यांची बेरीज काय आली पाहिजे, 14 आली पाहिजे. आणि क्वेश्चन अगोदरच सांगितलंय की तुम्ही हे 4 पद घ्या, 1 2 3 आणि हे 4 पद तुम्हाला कन्सिडरेशन मध्ये घ्यायचे. मग मला जसं क्वेश्चननी सांगितलंय तसंच मी काय केलं, आन्सर कन्सिडर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी आर फर्स्ट टर्म ए मायनस डी, सेकंड टर्म ए, थर्ड टर्म ए प्लस डी आणि फोर्थ टर्म ए प्लस 2d, जे की मला घ्यायला सांगितलेत ते मी घेतले. राईट. मग ज्या ज्या कंडिशन्स लागू होतात त्या कंडिशन मी टाकली. पहिली कंडिशन काय म्हणते की 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12, म्हणजे त्या चारींची बेरीज काय आली पाहिजे, 12 आली पाहिजे. म्हणून बाय गिवन फर्स्ट कंडिशन, हे आहे आपलं फर्स्ट टर्म, हे आहे सेकंड टर्म, हे थर्ड वालं, हे फोर्थ वालं, चारींची बेरीज 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 केली जेणेकरून त्याची बेरीज काय आली पाहिजे, 12 आली पाहिजे. राईट. म्हणून पुढे काय होईल, 1a 2a 3a, 1a 2a हा 3a आणि 4a म्हणून 4a लिहिलं. एका डी मधून 1d मायनस झाले, उरले 2d म्हणून जशाच तसे लिहिले, 12ला 12. प्रत्येक टर्म मधून 2 कॉमन काढले, इथून 2 कॉमन निघतील आणि लगेच जाऊन 12ला भागतील. इथून 2 कॉमन गेले, 2a राहिले, इथून 2 कॉमन गेले, फक्त d राहिले. निघालेले कॉमन इकडे 12ला जाऊन भागतील आणि उत्तर मात्र 6 येईल. आणि हे पहिलं इक्वेशन आपल्याला भेटलं, जे की 2a प्लस d इज इक्वल्स टू 6 आहे. याला इक्वेशन फर्स्ट असं नाव दिलं. राईट. नाव अँड बाय गिवन सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन काय म्हणते की बाबा जे थर्ड टर्म आहे ते वालं आणि जे फोर्थ टर्म आहे ते वालं त्यांची बेरीज काय आली पाहिजे, हे थर्ड टर्म हे फोर्थ टर्म याची बेरीज काय आली पाहिजे 14, जे की आपल्या पुढे थर्ड टर्म आहे ए प्लस डी, फोर्थ टर्म आहे ए प्लस 2d. देअरफॉर ए प्लस डी आणि ए प्लस 2d यांची बेरीज काय आली पाहिजे 14, जे की मी जसं कंडिशन सांगितलं तसं घेतलं. 1a 2a झाले, 1d 2d मिळून 3d झाले, 14ला 14. यामध्ये ना काही कॉमन निघतं म्हणून याला डायरेक्टली इक्वेशन 2 असं नाव दिलं. आता बघायचं थोडंसं बोर्डवर ध्यान देऊन, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत 2a
2a त्याचा कोएफिशियंट 2 कोएफिशियंट 2 हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे हे जर एकमेकांमधून सबट्रॅक्ट केले तर d ची व्हॅल्यू भेटू शकते असा अंदाज मला लागला. म्हणून नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट वी गेट 2a प्लस d इज इक्वल्स टू 6. 2a प्लस d इज इक्वल्स टू 6 हे पहिले इक्वेशन. 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14. 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14 हे दुसरे इक्वेशन. हे जेव्हा सबट्रॅक्शन करतो तेव्हा खालच्या समीकरणाचे साइन हे बदलत असतात. खालच्या समीकरणाचे साइन हे बदलत असतात. तुम्हाला दिसत असेल, कदाचित मी थोडा बोर्ड वर सरकतो. राईट. 2a विल गेट कॅन्सल. एका डी मधून 3d जात नाही. 3d मधून 1d जाऊ शकतो. उलट करूया. 3d मधून 1d गेला 2d. उलट केल्यामुळं मायनस. 6 मधून 14 जात नाहीत. 14 मधून 6 काढायचे 8 येतील. उलट केल्यामुळं मायनस. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. डी आपल्याला काढायचा आहे. 2 ची अडचण आहे. 2 गुणाकारात आहे. तिकडे जाऊन 8च्या भागाकारात जातील. म्हणून डी बरोबर 8 भागिले 2. बे 1 बे. बे चोक 8. डी ची व्हॅल्यू आली 4. देअरफॉर डी इज इक्वल्स टू 4. इथं आपल्याला भेटली डी ची व्हॅल्यू. ओके. आपण लिनियर इक्वेशन सोडवलो. एक व्हेरिएबल भेटलं. आता ते भेटलेलं व्हेरिएबल पुन्हा एक इक्वेशन मध्ये म्हणा किंवा 2 इक्वेशन मध्ये म्हणा आपण टाकून आपलं दुसरं व्हेरिएबल ए ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणून मी काय लिहिलं, नाउ पुट डी इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. देन 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6 हे इक्वेशन फर्स्ट आहे. 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6. डी ची व्हॅल्यू 4 ठेवली. 2a प्लस 4 इज इक्वल्स टू 6. 4 हे पॉझिटिव्ह आहे, तिकडे निगेटिव्ह होतील. 2a इज इक्वल्स टू 6 मायनस 4. 6 मधून 4 गेले 2. हे झाली 2a ची व्हॅल्यू. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे a ची. अडचण होईल 2 ची. 2 हे गुणाकार आहेत, तिकडे जाऊन 2 ला भागतील. म्हणून a बरोबर 2 भागिले 2. म्हणून बे 1 बे. बे 1 बे. a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. a ची व्हॅल्यू काय भेटली? 1 भेटली. बस आपलं आन्सर इथं संपत आलं. कसं? a ची व्हॅल्यू भेटली, d ची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला a मायनस डी काढायचं आहे, जे की फर्स्ट टर्म आहे. देअरफॉर एक नंबर a मायनस डी इज इक्वल्स टू a मायनस डी. a ची व्हॅल्यू आहे 1. 1 ला 1 टाकली. मायनस 4 ला मायनस 4. मायनस इथले आले आणि डी ची व्हॅल्यू आहे 4. म्हणून 1 मायनस 4. 1 मधून 4 जात नाहीत. 4 मधून 1 काढले 3 येतील. येणाऱ्या उत्तराला मायनस उलट केल्यामुळं. दुसरी टर्म आहे आपल्या पुढे. सेकंड टर्म आहे a. म्हणून a ची व्हॅल्यू तर 1 आहेच. हे झाले दुसरी टर्म. थर्ड टर्म आहे आपल्या पुढे a प्लस डी. a ची व्हॅल्यू 1. प्लसला प्लस. डी ची व्हॅल्यू आपल्या पुढे आहे 4. म्हणून 4 ला 4 इज इक्वल्स टू 1 प्लस 4 इज इक्वल्स टू 5. फोर्थ टर्म आपल्याला काढायचा a प्लस 2d. a ची व्हॅल्यू 1 प्लस 2 ला 2 गुणिले डी ची व्हॅल्यू 4. म्हणून 1 ला 1 लिहिलं. बे चोक 8 झाले. 1 आणि 8 मिळून झाले 9. हे झालं आपलं फोर्थ टर्म. म्हणून दी रिक्वायर्ड कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर. पहिली आहे -3 जे की लिहिलं. दुसरी आहे 1 1. तिसरी आहे 5 5 आणि चौथी आहे 9 9. हे झालं आपलं फायनल आन्सर. थोडंसं मी समजून सांगते वेळेस आन्सर मध्ये खाडाखोड झाली असेल, पण तुम्ही मात्र व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्यायचंय. एकदा दोनदा प्रॅक्टिस करायची. ओके. हा झाला आपला 8वा क्वेश्चन. ठीक आहे. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये 9वा क्वेश्चन आहे, तो सुद्धा एकदम भारी आहे. चला तर मग पुन्हा आपण पुढे बघूया आपला 9वा क्वेश्चन आपल्याला कसा सोडवता येईल. आणि असा आहे आपला 9वा क्वेश्चन. आणि या व्हिडिओमधला आपल्या आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा क्वेश्चन राहील. आणि आपलं जे 3.3 चालू आहे त्यामधील सुद्धा हे शेवटचं गणित आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे 9वं गणित संपलं की आपलं 3.3 हे संपून जाते. म्हणून हे गणित सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. चला अगोदर क्वेश्चन काय म्हणतो तो समजून घेऊ. इफ द 9th टर्म इज अन एपी इज 0. म्हणजे काय? सरळ सरळ 9th टर्म काय घेऊ शकता आपण? 0 घेऊ शकता. देन शो दॅट द 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. या एका सेंटेन्सचा अर्थ काय होतो? द 29th टर्म मीन्स, समजा इथे लिहून घेऊ, T29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. ट्वाइस म्हणजे काय? दुप्पट. कोणापेक्षा? 19th पेक्षा. मीन्स T19 एवढा पार्ट आपल्याला प्रूफ करायचा. काय प्रूफ करायचंय? T29 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ T19 एवढा पार्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे. आणि आपल्याला दिलंय काय? फक्त की 9th टर्म इज 0 दिलंय. म्हणजे T9 ची व्हॅल्यू 0 घ्यायची आणि एवढं प्रूफ करून दाखवायचं, असं गणितानं आपल्याला चॅलेंज दिलंय.
चला तर मग गणिताने दिलेलं चॅलेंज आपण ऍक्सेप्ट करू आणि जेवढी व्हॅल्यू दिली आपल्याला तेवढी आपल्याला लिहिता येते. आणि असे गणित एकदम चवदार गणित असतात, एकदम इंटरेस्टिंग गणित असतात, लय भारी गणित असतात. का बरं? कारण याच गणितामधून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकता येतात आणि पुढे जे प्रॉब्लेम सेटमध्ये गणित येणार आहेत ते गणित सुद्धा याच गणिताच्या आधारे सोडवता येतात. ठीक आहे, चला अगोदर आन्सर मध्ये मी लिहू शकतो. आन्सर त्यामध्ये लिहिणार गिवन काय बरं, 9th टर्म इज एपी इज 0. 9th टर्म in AP is 0. therefore T9 ची व्हॅल्यू मी काय घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो. एवढं आपल्याला फक्त समजलं की बाबा T9 ची व्हॅल्यू ही 0 आहे. पण मला सांगा T9 ची व्हॅल्यू जर 0 असेल आणि आपल्याला जर Tn चा फॉर्म्युला माहित असेल, बट Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1D. कोण आहे? Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1D हे आपल्याला माहित आहे. जर मी n ची व्हॅल्यू 9 ठेवली तर काय होईल, T9 इज इक्वल्स टू A प्लस 9 मायनस 1D. हा पहिला आहे आपला फॉर्म्युला. हा कोण आहे? फॉर्म्युला आहे. इथं आपण काय केलं, n इज इक्वल्स टू 9 पुट केलं. हे सविस्तर लिहिण्याची पद्धत झाली. काय करायलो हे सुद्धा आपल्याला ब्रॅकेटमध्ये द्यावं लागेल. जर T9 ची व्हॅल्यू 0 असेल तर मी T9 च्या ठिकाणी 0 घेऊ शकतो. घेतलं. A प्लस 9 मायनस 1 मीन्स 8, D ला D. इथं काय केलं आपण, T9 इज इक्वल्स टू 0 घेतलो. देअरफॉर A प्लस 8D इज इक्वल्स टू 0 असं एक इक्वेशन आपल्याला भेटलं, जे की आपण त्याला काय नाव देऊ, इक्वेशन फर्स्ट. चला ठीक आहे. दिलेल्या माहितीवरून तर आपल्याला एवढं समजलं, जर T9 ची व्हॅल्यू 0 असेल तर मी n ची व्हॅल्यू 9 घेऊन Tn चा फॉर्म्युला यूज करून एवढं इक्वेशन काढू शकतो. एवढं आपल्याला समजलं. आता पुढं काय बरं, पुढं आपल्याला मला सांगा, तुम्हाला T29 ची व्हॅल्यू काढायची, ती कोणावर दाखवायची आहे, 2 टाइम्स ऑफ T19. म्हणजे मला 2 नंबरला T29 ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल, 3 नंबरला T19 ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. जसं की आपण T9 0 घेऊन हे सगळं रामायण केलं. आता T29 घेऊत, बट वाटल्यास याला 1 नंबर देऊ. नाव पुट n is equals to 29 in Tn. Therefore Tn is equals to A plus 9 minus 1D. Tn n काय ठेवणार आहे 29. T29 is equals to A plus 29 minus 1D. T29 ची व्हॅल्यू आपल्याला सध्याच्याला तर माहित नाही, म्हणून T29 ठेवणार. A प्लस 28 होतील, 29 मायनस 1 28, D ला D म्हणजे देअरफॉर A प्लस 28D इज इक्वल्स टू T29 असं आपल्याला इक्वेशन 2 भेटलं. काय भेटलं, T29 ची व्हॅल्यू काय भेटली, A प्लस 28D. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, T19 ची व्हॅल्यू काढायची. अगेन मी इथे लिहू शकतो, वाटल्यास वर लिहूत. देअरफॉर again put n is equals to 19 in Tn, but Tn is equals to A plus 9 minus 1D. Tn ची व्हॅल्यू काय घेऊ शकता, A plus 9 minus 1D. n ची व्हॅल्यू यावेळेस पुट करणार 19. therefore T19 is equals to A plus n च्या ठिकाणी 19 minus 1D ला D. T19 ची व्हॅल्यू अद्याप आपल्याला माहित आहे का, नाही, म्हणून T19 इज इक्वल्स टू A प्लस 18D. 19 मधून 1 मायनस केला 18 आला. देअरफॉर आपल्याला इक्वेशन काय भेटलं, A प्लस 18D इज इक्वल्स टू T19 असं आपल्याला इक्वेशन 3 भेटलं. काय भेटलं, इक्वेशन 3. आता थोडंसं जे आपल्याला प्रूफ करायचं आहे तिथं ध्यान द्या. T29 ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ T19 दाखवायचे. मीन्स काय करायचे, T29 ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ T19 दाखवायचे. म्हणजे काय, T29 तिकडले 2 टाइम्स जर मी इकडे आणले, 2 टाइम्स ऑफ T19 ची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवायची, 0 येणार आहे आणि येतच आहे म्हणून आपल्याला दाखवायचं. म्हणून जर मी T29 ची अगोदर दुप्पट करून घेणार आणि ते
T29 मधून मायनस करणार. अगोदर तुम्ही काय करतो, 2 टाइम्स ऑफ T19 ची व्हॅल्यू काढून घेतो. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन थर्ड. इक्वेशन 3 ला काय करायचं आपल्याला, 2 न गुणून घ्यायचं. का गुणून घ्यायचंय, कारण इथं 2 टाइम्स ऑफ 19 करायचे. देअरफॉर 2 ला गुणलं 2 2 ना 18 ला गुणलं 36 डी ला डी, 2 ला T19 ला गुणलं 2 टाइम्स ऑफ T19. याला इक्वेशन 4 देऊ. राईट. आता T29 मधून आपल्याला 2 टाइम्स ऑफ T19 मायनस करायचे, म्हणून मी काय लिहू शकतो, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन, कुठून मायनस करायचे, T29 मधून इक्वेशन सेकंड. वी गेट इक्वेशन सेकंड काय आपल्या पुढे, T29 ही आपली लेफ्ट साइड आहे, ही आपली राईट साइड आहे, ही आपली लेफ्ट साइड आहे. लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस करू. फर्स्ट लेफ्ट साइड आहे a प्लस 28d, हे फर्स्ट लेफ्ट साइड. त्याच्यातून मायनस करायचे 4 ची लेफ्ट साइड. मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागलं 2a प्लस 36d इज इक्वल टू, आता राईट साइड मधून राईट साइड मायनस करू. T29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलंय. जर समजत नसेल तर पुन्हा मागे जायचं, व्हिडिओ बघायचा. उद्देश एवढा राहील की तुम्हाला समजलं पाहिजे. मी एखादी वेळेस गडबड करत असेल किंवा व्हिडिओ थोडासा लांब होत असेल किंवा लांब व्हिडिओ झाल्यामुळे तुम्हाला बोर होत असेल, पण तसं काही कारण ठेवायचं नाही. उद्देश एवढाच ठेवायचा की बाबा मी जो व्हिडिओ बघायलो तो मला समजला पाहिजे, गणित मला समजले पाहिजे आणि न बघता सोडवता आले पाहिजे. ओके, मी लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड मायनस केली, राईट साइड मधून राईट साइड मायनस केली. आता पुढे काय होईल, a प्लस 28d ॲज इट इज, मायनस ब्रॅकेटला गुणणार, मायनस 2a मायनस न पुन्हा मायनस 36d इज इक्वल टू T29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19. राईट. एक ए मधून 2a जात नाहीत, म्हणून 2a मधून 1a गेला 1a, सिंपल उलट केल्यामुळे मायनस. ओके, वर लिहूत मायनस a, हे 2 पार्ट कटले. आता 28d मधून 36d जात नाहीत, 36d मधून 28d गेले 8d, उलट केल्यामुळे मायनस इज इक्वल टू T29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19, मात्र जशाच तसं आहे. आता दोघांमधून मी मायनस कॉमन घेऊ शकतो, घेतलं. a प्लस 8d इज इक्वल टू T टाइम्स ऑफ 29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19, जशाच तसं. बट a प्लस 8d ची व्हॅल्यू कुठं आहे, इक्वेशन फर्स्ट काय म्हणते, a प्लस 8d ची व्हॅल्यू सर 0 आहे, म्हणून तुम्ही या a प्लस 8d च्या ठिकाणी काय ठेवू शकता, 0 ठेवू शकता. कोणी नको म्हणणार आहे का, नाही, कारण इक्वेशन एकच सांगाले. म्हणून मायनस इन अ ब्रॅकेट 0 इज इक्वल टू T29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19 फ्रॉम फर्स्ट मनाने घेतलं का, नाही. देअरफॉर T29 मायनस 2 टाइम्स ऑफ T19 इज इक्वल टू, जर 0 असेल तर मी हे मायनस वाले 2 टाइम्स ऑफ T19 हे तिकडे नेऊन ठेवू शकतो. तर काय होईल, देअरफॉर T29 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ T19 होतील. आणि एवढाच पार्ट आपल्याला प्रूफ करायचा होता. राईट. हा पार्ट आणि हा पार्ट सारखा आला का, T29 2 टाइम्स ऑफ T19 2 टाइम्स ऑफ T19. ओके, हे झालं आपलं 9व्याचा प्रूफ पार्ट. तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. काय केलं बरं आपण या क्वेश्चनमध्ये, सर्वात अगोदर जे गिवन दिलंय त्यावरून इक्वेशन फर्स्ट काढू. आपल्याला जे प्रूफ करायचंय त्यामध्ये 2 पार्ट आहेत, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. T29 ची व्हॅल्यू काढून घेतलो इक्वेशन 2 टाइम्स ऑफ T19 काढून घेतलो, 3 वर T19 आणि 2 टाइम्स ऑफ T19 हे 4 मध्ये काढून घेतलो. मग आपल्याला जेवढं जिथपर्यंत जायचं, जे आपलं स्टेशन आहे मेन, आपल्याला आता कधी जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर मेन जिथं जायचंय तिथं तिकीट काढता. समजा मला आपल्या लातूर फाट्यावरून लातूरला जायचंय, तर मी कंडक्टरला काय म्हणणार, लातूरचं एक तिकीट द्या. तसंच आपल्याला जायचंय कुठं, इथपर्यंत पार्ट, या पार्ट पर्यंत. तिथून मी काय केलं, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन सेकंड केलं आणि प्रोसेस फॉलो केली आणि आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचलो. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला हे सर्व समजलं असेल. समजलं असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना थँक्यू.
हे झालं आपलं 3.3 पूर्ण कंप्लीट झालंय. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूत आणि तुम्हाला काय अडचण असतील, कोणत्या मेथडमध्ये, कोणत्या प्रॉब्लेममध्ये, कोणत्या स्टेपमध्ये अडचण असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.